आज आपण रायटिंग स्किल पाहणार आहोत। रायटिंग स्किलमधील समरी रायटिंग। समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन। मग परीक्षेमध्ये आपल्याला एक पॅसेज दिला जातो, तर त्या पॅसेजचं शक्यतो हा अनसीन पॅसेजच असतो। मग ह्या पॅसेजचं आपल्याला समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन करायचं असतं। तर ते कसं करायचं पाहूया। समरी रायटिंग करताना काही ऑब्जेक्टिव्ज असतात। ऑब्जेक्टिव्ज म्हणजे उद्दिष्ट असतात। काय करावं तर टू राईट इन ब्रीफ। समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन करताना जो पॅसेज दिला असेल तो ब्रीफमध्ये लिहिणं अपेक्षित असतं, म्हणजेच संक्षिप्त लिहिणं। टू ओमिट दी अननेसेसरी इन्फॉर्मेशन। भरपूर मोठा पॅसेज असेल परंतु त्यातील अननेसेसरी जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला ओमिट करायची असते, वगळायची असते आणि महत्त्वाचं तेवढंच लिहायचं असतं। टू गिव क्लिअर आयडिया ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट। जे टेक्स्ट दिलं आहे म्हणजे जो पॅसेज दिला आपल्याला त्यातील महत्त्वाचं काय याची आयडिया आपल्याला समरी रायटिंगमुळे कळते। टू डेव्हलप लँग्वेज स्किल्स। समरी रायटिंग करताना आपल्याला भाषाचा उपयोग खूप छान पद्धतीने करता येतो, त्यामुळे या समरी रायटिंग केल्यामुळे आपली भाषा देखील सुधारते। मग आता आपण काही डूज म्हणजे समरी रायटिंग करताना काय करायला हवं हे बघूया। रीड अँड रीड द पॅसेज। जो दिला आहे पॅसेज तो पुन्हा पुन्हा वाचणं अपेक्षित आहे। तर यामुळे आपल्याला पॅसेजमध्ये नेमकं काय दिलं आहे ते कळायला मदत होते। अंडरस्टँड एक्झॅक्टली व्हॉट यू नीड टू समराईज। आणि पुन्हा पुन्हा वाचल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली सारांश करायचा आहे, समरी करायची आहे, परंतु त्यात नेमकं कसलं सारांश करायचं आहे, नेमका कोणता मुद्दा घ्यायचा आहे हे आपल्या लक्षात येतं। फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस। छोटी छोटी वाक्य बनवायची। कनेक्ट द सेंटेन्सेस यूजिंग लिंकर्स। लिंकर्स म्हणजे आपले उभयान्वयी अव्यय कंजंक्शन्स असे वापरून आपण वाक्य जोडू शकतो। किंवा सिंपल आपण सेंटेन्सेस पाहिलेच आहात, तर त्यात सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स असे सेंटेन्स करून आपण सेंटेन्सेस लिंक करू शकतो, जोडू शकतो। रिमूव्ह रिडंडंट वर्ड्स। रिडंडंट्स म्हणजे अननेसेसरी शब्द, ज्यांची पुनरावृत्ती होत असेल असे शब्द रिमूव्ह करायचे। ते कसे, कोणते रिडंडंट वर्ड्स असतात ते आपण पुढे पाहणार आहोत। अँड सेंटेन्सेस फ्रॉम द की सेंटेन्सेस। आता की सेंटेन्सेस म्हणजे कोणती, तर मोठ्या पॅसेजमध्ये एकदा वाचून झाल्यानंतर दुसऱ्यांदा वाचताना आपल्याला लक्षात येईल की यातील हे वाक्य महत्त्वाचं आहे, या पॅसेजमध्ये महत्त्वाचा मुद्दा हा दिला आहे, तर ती वाक्य आपण आधी अंडरलाईन करून वेगळी किंवा त्यांना अधोरेखित करायची। त्यामुळे मग आपल्याला त्या महत्त्वाच्या वाक्यांचं समरी रायटिंगमध्ये करताना फायदा होतो। त्या अंडरलाईन केलेल्या वाक्यांनाच की सेंटेन्सेस असं म्हणतात। ते आपल्यावर डिपेंड असतं की आपल्याला यातील महत्त्वाची वाक्य कोणती वाटत आहे। ओमिट डिटेल्स। जे काही पॅसेजमध्ये डिटेल्स दिले असतील, एक्झाम्पल्स दिले असतील ते ओमिट करायचं, त्यामुळे आपलं समरी रायटिंग शॉर्टमध्ये व्यवस्थित होतं। अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन। स्वतःचं इंटरप्रिटेशन म्हणजे स्वतःचं मत तिथे मांडणं अपेक्षित नसतं। काय दिलं आहे त्यातील फक्त महत्त्वाचे मुद्दे उचलून लिहायचे असतात, म्हणून तिथे स्वतःचं मत मांडल्याने ती समरी रायटिंग पॅसेजमध्ये होऊन जाईल। त्याकरता समरी रायटिंगमध्ये स्वतःचं इंटरप्रिटेशन, स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही। आता काही डोंट्स ऑफ समरी रायटिंग आहेत। काय करू नये तर समरी रायटिंग करताना त्यामध्ये काही इन्क्लूड करायचं नाही, म्हणजे स्वतःचं मत मांडायचं नाही। त्यातून एक्सक्लूडसुद्धा करायचं नाही, त्यातून वगळायचं पण नाही। म्हणजे बऱ्याचदा असं होतं समरी रायटिंग करायचे म्हटल्यावर विद्यार्थी बरेच काही सेंटेन्सेस वगळून देतात, मग त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दा देखील त्यातून वगळला जातो। तर असं न करता महत्त्वाचे मुद्देच राहू द्यायचे आणि अननेसेसरी एक्झाम्पल्स असतील, वर्णन दिलं असेल तर ते त्यातून काढता येतं, काढून टाकावे। त्यानंतर कमेंट, स्वतःची कमेंट, स्वतःचे मत तिथे मांडायचे नाही। गिव एक्झाम्पल्स।
उदाहरणं देत बसू नये. त्यात जे दिलं आहे त्यातील उदाहरणं असतील ती उदाहरणं आपल्याला वगळायची आहेत. स्वतःची उदाहरणं तर द्यायचीच नाही आहेत. हे काही डोंट्स ऑफ समरी आहेत. त्यानंतर आपण बघूया स्टेप्स फॉर समरी रायटिंग. कशा कशा पद्धतीने आपण समरी रायटिंगला सुरुवात करायची. सगळ्यात आधी रीड द पॅसेज ट्वाईस, दोनदा पॅसेज वाचायचा आहे. आस्क क्वेश्चन्स अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. आपण हे समरी रायटिंग का लिहत आहोत किंवा ह्या पॅसेजचा मुद्दा काय आहे महत्त्वाचा, ते आधी आपण स्वतःलाच विचारायचा. पॅसेज वाचताना आपल्याला एक आयडिया येते की हा पॅसेज याच्याविषयी आहे किंवा हे महत्त्वाचं आहे. मग याचा उद्देश काय असा प्रश्न विचारल्यावर आपल्याला बरोबर आयडिया यायला लागते. आयडेंटिफाय द मेन आयडिया. महत्त्वाचं काय हे आपल्याला ओळखायचं आहे. राईट द फर्स्ट ड्राफ्ट. असं सगळं माहीत करून झाल्यावर मग पहिल्यांदा आपला पहिला ड्राफ्ट, पहिलं रायटिंग करून पाहायचं. पहिले मुद्दे काढून बघायचे, कच्चं काम लिहून बघायचं आणि त्यानंतर रिवाईज युअर फर्स्ट ड्राफ्ट. तुम्ही जो ड्राफ्ट काढला आहे म्हणजे तुम्ही जे लिहिलं आहे पॅसेजमधून शॉर्टमध्ये समरीमध्ये, ते पुन्हा एकदा यातून मला अजून काय कटछाट करता येईल किंवा मला अजून काय यातून मुद्दे वगळता येतील किंवा काय मुद्दा मला ॲड करायचा आहे ते पाहायचं. आणि शेवटचा मुद्दा आहे राईट द फायनल ड्राफ्ट. असं दोनदा तुम्ही रिवाईज केलं तुमचा लिहिलेल्या ड्राफ्टमधून, त्यानंतर शेवटचा ड्राफ्ट लिहायचा. यात अजून एक आहे की तुम्ही लिहून झाल्यानंतर आपला समरी रायटिंग पुन्हा एकदा वाचायची आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्या समरी रायटिंगला टायटल देणं अपेक्षित असतं. कारण टायटलसाठी 1 मार्क हा असतो, त्यामुळे टायटल द्यायला विसरायचं नाही. आता समरी रायटिंग करताना शॉर्टमध्ये लिहिताना मग रिडंडंट वर्ड्स येतात, म्हणजे अननेसेसरी शब्द येतात. मग ते कसे काढायचे, ते कसे ओळखायचे, नेमके कोणते रिडंडंट वर्ड्स हे आपण पाहूया. ही काही उदाहरणं तुमच्या पुस्तकात दिली आहे. सर्कल अराउंड म्हणजे काय तर वर्तुळ, आजूबाजूला. मग सर्कलचा अर्थसुद्धा आजूबाजूला, वर्तुळ असं होतं आणि अराउंडचा अर्थसुद्धा आजूबाजूला किंवा सभोवताली असाच होतो. मग हे अननेसेसरी 2 शब्द एकत्र आले, त्याच्याऐवजी इट कॅन बी सर्कल. सर्कल अराउंड ऐवजी नुसतं सर्कल. राईट डाऊन याचा अर्थ आहे बऱ्याचदा आपण हा कॉमन शब्द आहे की राईट डाऊन दिस, राईट डाऊन दॅट. राईट डाऊन याचा अर्थ राईट, मग तिथे राईट डाऊन म्हणण्याची गरज नाही. ऑफकोर्स आपण खाली कुठेतरी लिहितो, सो इट्स ओनली राईट. ॲडेड बोनस. ॲडेडचा अर्थ आहे अजून भर टाकणे आणि बोनसचा अर्थ देखील भरच असतो, आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा, ॲडेड. मग दोन्ही शब्दांचा अर्थ सेमच आहे, म्हणून ॲडेड हा एक्स्ट्रा शब्द न घेता नुसतं बोनस म्हटलं तरी अर्थ सेम राहतो. गेट टू द पॉईंट ॲज क्विकली ॲज पॉसिबल. मुद्द्यावर या. मुद्द्यावर या म्हणजे लवकर मुद्द्यावर या. तर तिथे ॲज क्विकली ॲज पॉसिबल वगळलं तरी वाक्याचा अर्थ तोच राहतो. इट कॅन बी गेट टू द पॉईंट. क्लोज प्रॉक्सिमिटी. क्लोज जवळ, प्रॉक्सिमिटी जवळ, दोघांचे अर्थ सेम आहेत म्हणून नुसतं क्लोज लिहायचं. ड्युरिंग द कोर्स ऑफ म्हणजे च्या कालावधीत. कोर्स ऑफ ही एक, ड्युरिंग द कोर्स ऑफ ही एक फ्रेज आहे, एक वाक्प्रचार आहे. मग पूर्ण वाक्प्रचार न वापरता नुसतं ड्युरिंग असा शब्द वापरून मग पुढे काय असेल ते वाक्य, ड्युरिंग द एक्झाम, ड्युरिंग द क्लास, तर असं म्हणून आपण नुसतं ड्युरिंग हा शब्द टाकू शकतो. तिथे द कोर्स ऑफ एवढं लिहिण्याची गरज नाही. मग तुमच्या पॅसेजमध्ये असे पूर्ण वाक्य शब्द असतील की जे रिडंडन्स असतील, म्हणजे ज्यांचा अर्थ सेम असतील, असे वगळून आपण मग इंटरनेटवर तुम्हाला असे रिडंडंट वर्ड्स म्हणून जर तुम्ही सर्च केलं तर भरपूर यादी मिळेल आणि कोणत्या शब्दांसाठी आपण एक्झॅक्टली नेमका कोणता वापरायचा याचं तुम्हाला लवकर ज्ञान होईल आणि त्याचा मदत समरी रायटिंगमध्ये करताना होईल. आता पुढे बघूया अवॉइड ॲडव्हर्ब्स. ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण, जे मोस्टली वाक्याच्या शेवटी किंवा सुरुवातीला इंग्लिशमध्ये लिहिलेले असतात. बऱ्याचदा त्यांची आवश्यकताही
नसते, म्हणजे ते काढून टाकले तरी देखील वाक्याला अर्थ लागतो. जसं दॅट्स युजली अ गुड थिंग टू डू. आता इथे जे बोल्डमध्ये नाही आहे, जे इटॅलिकमध्ये लिहिले आहेत ते ॲडवर्ब्स आहेत. दॅट्स युजली दरवेळेला, अ गुड थिंग टू डू प्रत्येक वेळी ते करणं चांगली गोष्ट आहे. मग इथे नुसतं दॅट्स अ गुड थिंग टू डू एवढं लिहिलं तरी चालतं. युजली हा शब्द टाकण्याची गरज नाही. दुसरं वाक्य दॅट्स फेअरली गुड कॉफी. नुसतं दॅट्स गुड कॉफी असं म्हटलं तरी चालतं. मग इथे युजली, फेअरली हे ॲडवर्ब्स आहेत. जे तुम्ही रिमूव्ह केले, वाक्यातून काढून टाकले तरी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे आपल्याला समरी रायटिंगमध्ये वाक्य छोटी होतं. आय टोटली अग्री याऐवजी नुसतं आय अग्री असं लिहिलं तरी चालेल. ॲक्च्युली आय डिसअग्री, यातील ॲक्च्युली हा ॲडवर्ब आहे, तो रिमूव्ह केला तर वाक्यात काही बदल होत नाही. आय डिसअग्री. असे काही ॲडवर्ब्स जे अननेसेसरी असतात. त्यानंतर आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. म्हणजे काय तर एखादं वाक्य असेल त्याला एक शब्द पर्याय दिलेला असतो. एकच शब्द असतो की जो संपूर्ण वाक्याला पर्याय म्हणून आपण वापरू शकतो. मग असं कोणते आहेत तर द लाईफ स्टोरी ऑफ द मॅन रिटन बाय हिमसेल्फ. माणसाने स्वतःविषयी लिहिलेलं जे लिखाण असतं त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये ऑटोबायोग्राफी. मग एवढं मोठं वाक्य न लिहिता, एवढं मोठं सेंटेन्स न लिहिता नुसतं ऑटोबायोग्राफी एवढं लिहिलं तर तुमचं रायटिंग हे शॉर्ट होतं. मग असं वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्ही तिथे वापरून आपली समरी ही शॉर्ट करण्यास मदत होऊ शकते. अजून काही उदाहरण बघूया. अ साऊंड दॅट कॅन नॉट बी हर्ड. असा आवाज की जो आपण ऐकू शकत नाही, त्याला एक वन वर्ड आहे इनऑडिबल, अस्पष्ट. अ लिस्ट ऑफ बुक्स, पुस्तकांची यादी, त्याला काय म्हणतात कॅटलॉग. अ सेंटेन्स हुज मिनिंग इज अनक्लिअर. असे वाक्य की ज्याचे अर्थ लागत नाही, मग त्यांना ॲम्बिग्युअस, अस्पष्ट. मग असे शब्द तुम्ही इंटरनेटवर सर्च करून त्याची यादी बनवून ठेवायची आणि ती समरी रायटिंगमध्ये लिहिण्याला मदत करते. पुढे बघूया.